हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला ही मालिका सुरुवातीपासूनच खूपच इंटरेस्टिंग आहे. मालिकेच्या पहिल्या एपिसोडपासूनच जे पद्माचं प्रकरण समोर आलं आहे त्यामुळे मालिकेतला इंटरेस्ट हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एकूणच वचन दिले तू मला ही जी सिरियल आहे ती वकिलांअवतीभोवतीच फिरते. आपली जी मालिकेची मुख्य हिरोईन आहे ऊर्जा यशवंत शिंदे, ती एक ॲडव्होकेट आहे आणि तिचं एकच स्वप्न आहे की आपल्या बाबांसारखं ज्या गरिबांवर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळवून द्यायचा, न्यायदेवतेची सेवा करायची. आणि यामध्ये तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार सुद्धा मिळणार आहे, शौर्य. शौर्य सुद्धा तिच्या सारखाच विचार करतो. ऊर्जा आणि शौर्य हे दोघेही अन्याय झालेल्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा विचार करताय. परंतु त्यांच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे जिला न्यायदेवता, न्याय, अन्याय या गोष्टींचं काही देणं घेणं नाहीये. जी व्यक्ती त्याला जास्तीत जास्त पैसे देईल त्या व्यक्तीच्या बाजूने तो केस लढतो, ती जिंकतो. मग त्यासाठी त्याला काहीही करावं लागलं तरी तो मागे पुढे पाहत नाही. आणि तो व्यक्ती म्हणजे शौर्याचा बाप हर्षवर्धन जहागीरदार, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, जो आजपर्यंत एकही केस हरलेला नाहीये. आणि त्याला स्वतःच्या या हुशारीवर खूप जास्त गर्व आहे. मी कधी कोणतीच केस हरू शकत नाही असा त्याला अहम झालेला आहे. आणि आता त्याचा हा गर्व मोडण्यासाठीच ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे त्याच्या आयुष्यात आली आहे एवढं मात्र नक्की. कारण नियतीने या दोघांना एकमेकांच्या समोर आणलंय. पद्मा जी हर्षवर्धनच्या घरी मोलकरणीचं काम करते, हर्षवर्धनच्या बायकोने विजयाने पद्माला त्यांच्या होणाऱ्या जावयाकडे विक्रांत शिर्केकडे पुरणपोळ्याचा डब्बा घेऊन पाठवलं. आणि तेथे हा आमदाराचा मुलगा विक्रांत शिर्के दारू पिऊन आपल्या मित्रांबरोबर पार्टी करत होता. त्याच वेळेस पद्मावर त्याची नजर पडली आणि त्याने चक्क पद्माचा विनयभंग केला, तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पद्मा त्याच्या तावडीतून कशीबशी सुटली आणि त्याच वेळेस ऊर्जाने तिला वाचवलं. या गुंडांबरोबर 2 हात केले. शौर्याने सुद्धा तिची मदत केली. पण पद्माच्या या अवस्थेमुळे ऊर्जाने तिला धीर दिला, तिला वाचवलं आणि विक्रांत विरुद्ध तू केस कर, FIR दाखल कर असं सांगितलं. पद्मा ही गरीब घरची मुलगी आहे आणि तिला माहिती आहे की विक्रांत हा आमदार पुत्र आहे. त्यामुळे त्याच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे आणि तो काहीही करू शकतो. त्यामुळे पद्मा खूप घाबरली. ऊर्जाने तिला हिंमत दिली आणि मग पद्मा ही कोर्ट केस करायला तयार झाली होती. पण जेव्हा तिच्यासमोर हर्षवर्धन आला तेव्हा तिचं सगळं अवसान गळून पडलं. कारण ती हर्षवर्धनच्या घरीच मोलकरणीचं काम करते आणि हर्षवर्धनच्या मुलीचं तीर्थाचं लग्न या विक्रांत बरोबरच जमलंय. या दोघांचं लग्न होणार आहे. म्हणजे जो मुख्य आरोपी आहे विक्रांत, तो हर्षवर्धनचा होणारा जावई आहे. आणि विक्रांतचे वडील आमदार शिर्के हर्षवर्धनचे बेस्ट फ्रेंड आहेत. त्यामुळे आता हर्षवर्धन काही करेल पण आपल्या जावयाला वाचवणार. आणि त्यासाठी तो पद्मावर दबाव आणतोय की पद्मा, मी तुझ्यासाठी आजपर्यंत खूप काही केलंय. एक कुटुंबातील व्यक्ती म्हणून तुझा सांभाळ केलाय, कधीच तुला मोलकरीण म्हणून नाही वागवलं. आणि आज तू माझ्या जावयाविरुद्धच पोलीस केस करतीये. माझ्या मुलीचं लग्न मोडेल आणि तुला ते चालणार आहे का? माझी मुलगी तुझ्या लहान बहिणीसारखी आहे आणि तिच्याबरोबर तू खूप मोठा अन्याय करतीये. झालं गेलं विसरून जा असं म्हणून तो पद्माला या केसमध्ये तू पुढे काहीच करू नको असं धमकी देणार, दटावणार. परंतु त्याच वेळेस ऊर्जा तेथे पोहोचेल. एकतर आधीच पद्मा खूप घाबरली आहे, त्यामुळे ती FIR करायला सुद्धा तयार नाहीये. आणि त्यात हर्षवर्धनने तिला इतकं इमोशनल ब्लॅकमेल केल्यानंतर आता पद्मासाठी ही केस करणं आणखीनच अवघड बनलंय. ती त्यासाठी स्पष्ट नकार देईल. ऊर्जा तिला पुन्हा पुन्हा समजावून सांगेल की तू कोर्ट केस कर, आपण कोर्टात उभं राहूया. परंतु पद्मा त्यासाठी नकार देईल. त्यामुळे आता ऊर्जासाठी लढाई येथून सुरू होणार आहे की तिला तर सगळ्यात आधी पद्माला FIR करण्यासाठी तयार करायचं, कोर्टामध्ये केस करण्यासाठी तयार करायचं. आणि मग जेव्हा कोर्टात केस उभी राहील तेव्हा मात्र हर्षवर्धन आणि ऊर्जामध्ये खरं युद्ध सुरू होईल एवढं मात्र नक्की. कारण हर्षवर्धन हा खूप सिनियर वकील आहे, पोहोचलेला वकील आहे. त्याला कायद्याच्या पळवाटा माहीत आहे. त्याच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे आणि तो या पैसा आणि सत्तेच्या बळावर सगळं काही खरेदी करू शकतो. कोर्ट केस, कोर्ट सगळं काही विकत घेऊ शकतो, सगळं बदलू शकतो. आणि ऊर्जाकडे आहे
ते फक्त सत्य आणि तिची हिंमत ही तिची पहिलीच कोर्ट केस आहे. आणि जेव्हा ती हर्षवर्धन समोर कोर्टात उभी राहणार तेव्हा हर्षवर्धन तिची ही पहिली केस तिच्या आयुष्यातील शेवटची केस बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तो असं काहीतरी करेल ज्यामुळे विक्रांत निर्दोष सुटेल. सगळा दोष हा पद्मावर आणि ऊर्जावरच लागेल आणि ऊर्जा ही वकील बनण्याच्या लायकीची नाहीये हे तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. एवढं मात्र नक्की. पण कोर्टामध्ये सत्य हे सिद्ध होतच असतं आणि हर्षवर्धनने कितीही प्रयत्न केला पण शेवटी सत्याचा विजय होतो असं आपण म्हणतो ना. वेळ लागू शकतो, अनेक वर्षांचा वेळ लागू शकतो, पण सत्य एक ना एक दिवस समोर येतच. आणि हेच घडणार आहे. कोर्टामध्ये हर्षवर्धन हा कितीही सिनियर वकील असला, त्याच्याकडे पैसा, सत्ता हे सगळं असलं तरीसुद्धा ऊर्जा त्याला हरवणार आणि पद्माला न्याय मिळवून देणार. आमदार शिर्केंचा मुलगा विक्रांत शिर्केला नक्कीच शिक्षा होणार आणि त्याला त्याच्या पापांची फळं भोगावीच लागणार. हर्षवर्धनचा सुद्धा त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा पराभव होईल. एक ज्युनियर वकील, आपली पहिली केस लढणारी वकील ऊर्जा शिंदे त्याला हरवणार आहे आणि ते सुद्धा फक्त ती खरी आहे आणि ती एका अन्याय झालेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. ही एकच बाजू तिच्या बाजूने असेल आणि या हिमतीच्या बळावरच ती हर्षवर्धनला हरवणार आणि पद्माला न्याय मिळवून देणार. एवढं मात्र नक्की. पण हर्षवर्धन आणि ऊर्जासाठी ही गोष्ट येथेच संपणार नाहीये, कारण त्याचबरोबर आपल्याला अजून एक गोष्ट कळाली आहे आणि ती म्हणजे हर्षवर्धन आणि ऊर्जाचे वडील यशवंत शिंदे हे दोघे मित्र होते. कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होते. पण ऊर्जाचे वडील यशवंत शिंदे हे हर्षवर्धनपेक्षा जास्त हुशार होते. त्यांना कॉलेजमध्ये गोल्ड मेडल मिळालं होतं आणि हा यशवंत आपल्यापेक्षा भारी वकील ठरायला नको या भीतीपोटीच हर्षवर्धनने आपल्या पैशांचा वापर करून, सत्तेचा वापर करून यशवंत शिंदेंना नालायक वकील म्हणून ठरवलं. त्यांचा कोर्टामध्ये पराभव केला आणि मग त्यांचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त करून टाकलं. हे सगळं आता ऊर्जाला समजलंय. त्यामुळे ऊर्जासाठी ही केस फक्त पद्माला न्याय मिळवून देण्याची नाही राहिली आहे, तर आपल्या बाबांच्या अपमानाचा बदला घेण्याची सुद्धा आहे. पद्मा आणि ऊर्जा या दोघींसाठी ही केस खूप महत्त्वाची झाली आहे. ऊर्जासाठी पद्माला न्याय मिळवून देणं तर महत्त्वाचं आहे, पण ऊर्जाची आई पूर्वाने तिला सांगितलंय की तुझ्या बाबांनी जी आत्महत्या केली ना, ती माझ्यासाठी आत्महत्या नव्हती, तो खून होता आणि त्या खुनाला हा हर्षवर्धन जहागीरदार जबाबदार आहे. तो एक नंबरचा नालायक माणूस आहे आणि त्याच्यामुळेच तुझे बाबा आपल्याला सोडून गेलेत, हे जग सोडून गेले. त्यामुळे आता ऊर्जाने सुद्धा ठरवलंय की ती तिच्या बाबांच्या अपमानाचा बदला घेणार. या हर्षवर्धनला भर कोर्टात हरवणार, त्याचा अपमान करणार, त्याला त्याची लायकी दाखवून देणार. म्हणजे ऊर्जासाठी ही तिची पहिलीच केस तिच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणणार आहे, एवढं मात्र नक्की. आणि ह्याच काळामध्ये ऊर्जा आणि शौर्य हे दोघे सुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडतील. शौर्यने ऊर्जापासून ही गोष्ट लपवली आहे की हर्षवर्धन माझे बाबा आहेत, मी त्यांचा मुलगा आहे. पण जेव्हा ऊर्जाला ही गोष्ट समजेल तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा नक्कीच गैरसमज निर्माण होतील, मोठं भांडण होईल, एवढं मात्र नक्की. पण यातून त्यांचं प्रेम नक्कीच त्यांना तारून निघेल. एकूणच पद्माची ही कोर्ट केस वचन दिले तुम्हाला या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट घेऊन येणार आहे आणि सुरुवातीपासूनच ही मालिका खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे, एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं, पद्माची कोर्ट केस कोण जिंकणार? ऊर्जा जिंकणार की हर्षवर्धन जिंकणार? आणि ही कोर्ट केस होत असताना या सगळ्यांच्या आयुष्यात नेमकी काय काय वादळं येतील? मग अर्पिता, विजया, दिव्या, पूर्वा हे सगळ्या गोष्टी तर आहेत, या सगळ्यांची पात्रसुद्धा एकमेकांशी जोडली गेलेली आहेत आणि या कोर्ट केसमुळे सगळ्यांच्याच आयुष्यात मोठं वादळ येईल, सगळ्यांचीच आयुष्य बदलतील, एवढं मात्र नक्की. ज्या ऊर्जाने हर्षवर्धनला त्याला हरवलेलं असेल, पहिली केस त्याला हरवलेली असेल, तीच ऊर्जा एक ना एक दिवस हर्षवर्धनची सून बनणार आहे, शौर्यची बायको बनणार आहे. मग हर्षवर्धन तिचा सूड घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, हे मात्र नक्की. मग आता या मालिकेत पुढे पुढे काय घडेल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका एन्जॉय करताय ना? मालिकेची गोष्ट, कलाकार, पात्र हे सगळं तुम्हाला आवडतंय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला
या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.